नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनल मध्ये। आज बनवूयात आपण जाळीदार साखरेचे अनारसे। मी 1 किलो तांदूळ 3 दिवस भिजवले आणि त्याचं 3 दिवस पाणी मी काढत होते। म्हणजे पहिल्या दिवशी भिजवलं, नंतर दुसऱ्या दिवशी काढलं, तिसऱ्या दिवशी काढलं। 3 दिवस भिजवल्यानंतर रात्री फक्त थोडं 1 तास 2 तास सुकवलं कपड्यावर एका स्वच्छ। आता मी ते मिक्सरच्या ह्यातून बारीक करून घेतलंय आणि ह्या चाळणीने चाळून घेतलं। म्हणजे आपल्याला एकदम बारीक पावडर पाहिजे ती तुम्ही बघू शकता। हे अशी आपली तांदळाची पिठी तयार झालेली आहे। 3 ग्लास हे बाजूला काढले, या ग्लासाचं माप केलंय। आता या ग्लासाने आपण एका पिठात साखर मिसळणार आहोत, तर ती आधी करून घेऊ। ही साखरेची पिठी आहे। आता आपण ही मोजून घेऊ। आपले तांदळाचं पीठ 3 ग्लास आहे, तर आपण आता आपण ह्या 3 ग्लास तांदळाच्या पिठासाठी मी 2 ग्लास साखर घेतलेली आहे। हे आता मिक्स करू आणि साखर आपल्याकडे शिल्लक असते, त्यामुळे थोडंसं पिठाच्या प्रमाणात आपण साखर कमीच घालणार आहोत। आता पीठ मिक्स करून घेऊ। चला तर आता आपण साखर ह्यात मस्त तांदळाच्या पिठात मिक्स करून घेतली। अगदी बघा, हे असं आपण लाडू जर बांधल्यासारखं केलं तर ह्याचा लाडू वळल्यासारखं होतंय। म्हणजे आपलं पीठ तयार झाले। मी साखर वापरताना 3 ग्लासाला 2 ग्लास साखर वापरली आणि साखरेची पिठी मी शिल्लक पण ठेवली आहे। आता काय, आपण जेव्हा मळून हे पीठ मुरू द्यायचंय आपल्याला 4 दिवस 3 दिवस, आणि जेव्हा करू तेव्हा समजा जर आपल्याला कमी वाटली साखर तर आपण थोडी साखर पावडर मिक्स करू शकतो। मळताना एखादा अनारसा करून बघून करू शकतो, पण जर जास्तीच जर साखर झाली तर मात्र ते अनारसे फसतात। म्हणून साखर थोडी नेहमी कमी वापरायची आणि पिठी साखर शिल्लक ठेवायची। आता आपण साखरेच्या अनारसाचं एक गोळा घेतलाय, तो आता मळू आणि करून बघूया। थोडंसं तूप टाकलंय, 2-3 थेंब, 1 चमचा भरच दूध घेतलंय। हळूहळू घ्यायचं, कारण साखर जर वितळायला लागली तर मग थोडंसं पातळ होऊ शकतं। हे आपण केलेले अनारसे चाळणीमध्ये असे नितळत ठेवले। ह्याच्या खाली एक कुंडा ठेवलेला आहे, तेल खाली नितळून जाईल। तयार आहेत आपले मस्त साखरेचे जाळीदार अनारसे। तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर